बाळा नांदगावकर अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाल्यापासून राज ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेला नेता असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। हेच बाळा नांदगावकर कधी काळी बाळासाहेब ठाकरेंच्याही जवळचे होते। 2017 साली एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात नांदगावकरांनी स्वतः एक किस्सा सांगितला होता। बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या क्षणी जेव्हा ते त्यांना भेटायला गेले तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, बाळा, राज आणि उद्धव एकत्र यायला हवेत। हेच सांगताना नांदगावकरांचे डोळे पाणावलेही होते। 20 वर्षांनंतर जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, एका मंचावर दिसले, तेव्हा नांदगावकरांनी एक्सवर पोस्ट टाकून विठ्ठलाला साकडं घातलं, ही घडी अशीच राहू दे अशी इच्छा व्यक्त केली आणि तो फोटो शेअर केला। आता मी हे सगळं का सांगतेय? कारण युतीसाठी नेहमी ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी मनीषा बाळगणारे नांदगावकर यांनीच केलेल्या एका विधानामुळे अनेक सवाल निर्माण होत आहेत। आता नांदगावकरच माघार घेत आहेत का? ठाकरेंची युती होणार नाहीये का? युती होण्याआधीच ती फिसकटली आहे का? चला याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत। राज ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा जेव्हा विजयी मेळावा पार पडला तेव्हा घडलेली एक गोष्ट आवर्जून इथं उल्लेख करावी लागेल। ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी स्टेजवर थेट म्हणलं होतं, एकत्र आला आहोत एकत्र राहण्यासाठी। म्हणजेच काय तर उद्धव ठाकरेंकडून एक प्रकारे युतीचा ठाम इशारा दिला गेला होता। पण मेळाव्याच्या आधीही आणि नंतरही संजय राऊत असोत किंवा आदित्य ठाकरे असोत, दोघांनी मनसेकडे पाठिंबा दर्शवणारी विधानं केली होती। त्यांना युती हवी होती। पण तरीही राज ठाकरे यांनी मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि प्रवक्त्यांना स्पष्ट सूचना दिल्यात की माझी परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देऊ नका। यावरून इतकं नक्की दिसून आलं की राज ठाकरे अजूनही युतीबाबत सकारात्मक आहेतच असं नाहीये। पण आता बाळा नांदगावकरांच्या काही विधानामुळे या युतीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नेमकं काय झाले ते पाहिलं तर ठाण्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी बाळा नांदगावकर ठाण्यात आले होते आणि त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं, आम्ही हिंदी सक्तीच्या विषयावरून एकत्र आलो होतो। राज ठाकरे मराठी विषयावर कधीही तडजोड करत नाहीत। हिंदी विषय हाच मुद्दा धरूनच आम्ही पुढे निघाला आहोत। महापालिका निवडणुका अजून दूर आहेत, निवडणुकीची तारीख ही जाहीर झालेली नाही आहे आणि एकत्र येण्याची ही गोष्ट जाणून बुजून पसरवलेली आहे। बोलताना पुढे ते असंही म्हणाले, प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाला कसं यश मिळवून देता येईल यासाठीच लढतो। आतापर्यंत आम्ही एकट्यानेच लढलो आहोत, वेळ आली तर पुन्हा एकट्यानेच लढू। म्हणजेच बाळा नांदगावकरांनी थेट संकेत दिलेत की येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा स्वतंत्रपणे रिंगणात उतरू शकते। त्याचबरोबर नांदगावकरांनी हेही स्पष्ट केले, दोन्ही ठाकरे बंधूंनी उद्धव आणि राज यांनी ठरवायचंय की त्यांचं प्रेम टिकवायचे की नाही। मी अजूनही त्या दोघांना विचारलेलं नाहीये की त्यांचं प्रेम पुढे चालू राहणार आहे का नाही। म्हणजे यावरून हेही स्पष्ट होतं की युतीच्या बाबतीत अजूनही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात थेट चर्चा झालेली नाहीये। एकीकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत युतीसाठी सकारात्मक संकेत देत असताना दुसरीकडे राज ठाकरे मात्र अजूनही सावध आहेत आणि आता बाळा नांदगावकरांनीही थेट सांगितलंय की वेळ आली तर आम्ही एकटेच लढू। त्यामुळं आता प्रश्न असा निर्माण होतोय की महापालिकेच्या निवडणुकीवेळी दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा आमने सामने लढणार आहेत का? मराठीसाठी तात्पुरता एकत्र येऊन पुन्हा एकमेकांवर चिखलफेक करणार का? की खरंच बाळा नांदगावकरांचं हे विधान युती होणार नसल्याचं स्पष्ट करतंय? त्यांच्या विधानाबद्दल आणि या विषयाबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक, शेअर करायला विसरू नका आणि आवर्जून कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा।